सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी वारीवरून आला तपो सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभा असे ते ध्यान या शब्दावर लक्ष द्या बोलून घ्या नाथ मला शेवटच्या चरणामध्ये म्हणतात सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी वनी मनी भरलाचे आपल्या व्यतिरिक्त देव नाही काही काळजी करू नका आज तुम्हाला देवाला भेटण्याचा फॉर्म्युला सांगेल कोण म्हणतं देव भेटत नाही आजही देव भेटतो 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 भेटून द्यायची तयारी आहे पण फाटकी झोळी घेऊन यायचं नाही लक्षात ठेव सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी वनी मनी हे पण तीन दैवताचं सूत्र आहे म्हणून आज आपण घेतोय हा जनी वनी मनी भरलाचे सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती पांडुरंगा करू प्रथम अरे निश्चित बोलायचा मला भारत संतांची भूमी आहे महाराष्ट्र संतांचं भूषण आहे मग कोणत्या संतांच्या कृपा तुम्ही कधी बोलता कोणी कधी सांगितलंय अर्थात बोलणं माहित नाही जगाच्या पाठीवर एका महाराष्ट्र भूषण पुरुषाला जगाची माऊली म्हणतात कोण आहे ते बोला कोण आहे ते त्यांच्या नावाचा टाळ्या वाजवा मला कॉम्बिनेशन म्हणतात ज्ञानेश्वर माऊली परत ज्ञानेश्वर माऊली पुरुष आहे मग आई म्हणायचं कारण काय व्हॉट इज द रिझन ऐका म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची ओळी आहे का मग लक्षात ठेवा अरे जैसे जैसे श्री पुरुष वर्तती हे बाळ लाज वाटली पाहिजे आपल्या घरच्यांना जैसे जैसे श्री पुरुष वर्तती तैसे तैसे पुत्र पौत्राधिक प्राप्त होती हे वचन माझे सुभद्रा पतीचा मारिलेला अर्जुना मुला बाळा होण्याच्या क्षणी शब्द काय का मुला बाळा होण्याच्या क्षणी नवरा बायकोची मानसिकता कशी असेल कशी मुलं निर्माण होतात पाहिलं ते बाळ बरोबर टाळ वाजवतो सुंदर नाचते त्याच्या आई वडील आहेत काही टाळी वाजला त्यांच्या नाचायला भगवान
नावाचा संवाद आहे. म्हणजे माहिती नवनारायणाचा संवाद आहे. अर्जुना आम्ही नुसतं म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है. हिंदू के बच्चे बताओ जरा हिंदू के ग्रंथ कितने हैं. अरे आमच्या हिंदूंना आपलं हिंद ग्रंथ पण काय पण माहित नाही. अरे आपल्या बापाचा सातारा उतारा आहे. म्हणून लक्षात ठेवा मुलं बाळ निर्माण करताना हिंदुत्वाची भावना ठेवावी लागेल. तेव्हा हिंदू राष्ट्र निर्माण होईल. म्हणून सांगतोय. आणि इतरांना माहिती असेल तर आमच्या कापसे बाबांना माहिती आहे. दिल्लीपासून तर रामेश्वरपर्यंत, मुंबईपासून तर कलकत्त्यापर्यंत हिंदी मराठी इंग्लिश 4 भाषेचा करतोय आणि दावा करतोय. जर ज्ञानेश्वर माऊलीला जगाची माऊली म्हणायचं असेल तर तुकाराम महाराजांना जगाची म्हणावं लागेल, म्हणावं लागेल, म्हणावं लागेल. आणि महाराज साधू शिवछत्रपती यांचा गोपाला तुम्ही म्हणाल अगोदर होती संतावळी शिवछत्रपतींचा काय थांबले. अरे काशीची कलाच्या तिथी मंदिरची मस्जिद बनती थी. एक शिवाजी नहीं होता था तो सब सुनता हो रहा कीर्तन सुनने देता था. बोलो शिवछत्रपती महाराज की जय. शिवछत्रपती महाराज की जय.
सायन्स आहे, लक्षात ठेवा. आपल्या हातात बरं का, नीट ऐका, सगळं मेडिकल सायन्स. आपल्या हाताची जी 5 बोट आहेत ना, या आहे पृथ्वी, या आहे आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत आहेत पॉझिटिव्ह आणि हे आहेत निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकत्र आलं एक सर्किट पूर्ण होतं. जसं आपण बटन दाबल्याबरोबर बल्ब लागतो, तसं टाळी वाजवली ते शरीरातल्या 72,000 नाड्या ओपन होतात. एकही ब्लॉकेज राहत नाही. मी प्रयोग करतो का दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये माझ्या एकही नाडी ब्लॉकेज राहत नाही. म्हणून मी सांगत असतो, त्याला हार्ट अटॅकला झटक्यात मारायचं असेल त्याने टाळी वाजवू नका. घाबरलाच ना, पण नीट सांगतो, भीती आणि भक्ती, भीती आणि भक्ती ह्या एका ठिकाणी राहत नाही, चौथी येते. जर आपण भक्त असाल तर भिणार नाही, आणि जर भीत असाल तर भक्त नाही. खरामत आहे तुम्हाला सांगतो. मेलेली माणसं जिवंत आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, गोष्टी सांगत नाही, मी विज्ञान सांगत असतो. नामाचं बळ आहे, नामाची या बळ नबी भगवान, नामाची या बळ नबी भगवान. नामाची या बळे न फिरू सर्वथा, कळी काळाची माथा सोडले मारू. वैकुंठीचा देव अनु या कीर्तनी, या नाही बरं का, हा कीर्तनाचा फारशी मामा का, कीर्तन फार पुढची अवस्था आहे. हा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कीर्तन, कीर्तनाची व्याख्या सांगतो तुम्हाला. तसं पाहिलं तर वारकऱ्याची एक होते, किला वेलांची दुसरी महाराज सांगून ठेवतो इथून पुढे. कीर्तन या शब्दाला केला दुसरी वेलांटी, तेव्हा त्याचं व्याकरण पूर्ण. किर म्हणजे घनदाट, नीट आहे का, किर म्हणजे घनदाट, तन म्हणजे अज्ञान, तन आपण घटपण म्हणतो, तन म्हणजे अज्ञान, न म्हणजे नष्ट करणे. शरीर रूपी शेतामधील अज्ञानाचं तन नष्ट करणे म्हणजे कीर्तन. त्याच्या पुढचं सांगून ठेवतो, हे ज्या महाराजांचं झालं असेल, करणे नाही, किती कीर्तन केली याला महत्व नाही, कीर्तन व्हावं लागतं. परत कोड्यात पडला
सरळ सांगून टाकतो. काय डोहाळ्याचं जेवण कसं करावं हे कोणी सांगायचं बाई मावशी? डोहाळ्याचं जेवण कसं करावं हे जिला 4 मुलं झाले त्या बाईनं सांगावं का कॉलेजच्या पोरींना? कॉलेजच्या पोरीनं चर्चा करायची का? लग्नच झालेलं नाही आणि डोहाळ्याचं जेवण असं इतकं खालचं बोलत नाहीये मी. डोहाळ्याचं जेवण त्यांनी सांगायचं म्हणजे ज्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थाची ज्याला प्राप्ती झालेली आहे या बोनी सांगायचं. नवविध भक्तीच्या करीत नवरात्रा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. भागवतामध्ये आले, नारद सूत्रामध्ये आलेले आहेत, दासबोधामध्ये आलेले आहेत. या नवविध भक्तीच्या नवरात्रा केल्यानंतर कोटी ज्ञानपुत्र होतो होतो होतो. आणि जोपर्यंत ज्ञानपुत्र होत नाही तोपर्यंत स्वतःला किती मोठा महाराज मानू द्या. वांदोटा 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 उद्या बाप दाखवण्याचं श्राद्ध झालं याला. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा पोटी मागेन ज्ञान आईचा दोघवा. या नवविध प्रकारच्या भक्तीच नवरात्र आहे. आणि आपण नवरात्राचा उपवास धरतो पण रोजच्या पेक्षा जास्त भोपळे खातो. रोजच्या पेक्षा जास्त भोपळे नवरात्र इतकं सोपं नाहीये. सद्गुरु महत्वाचा आहे. मग तुम्ही म्हणाल कीर्तन, मी जी कीर्तनाची व्याख्या सांगितली की अधिक तन अधिक न म्हणजे नष्ट करणे, समाजातील अज्ञानाचं तण नष्ट करणे, त्याच्यासाठी हे सत्य लक्षात ठेवा. आता चाललंय हे तणनाशक मारायचंच काम चाललंय. आता मी जे करतोय ना हे तणनाशक मारायचंच काम चाललंय. आता किती लोकांचं नष्ट होतं त्याला माहित नाही. डोळ्याची व्याख्या पुढे आजचा जो अभंग आहे त्या एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील 487 क्रमांकाचा अभंग लिहून घ्या. पीक वा षटकार मारला होता पण पकडला गेला. त्याला माहिती नसते. पीक पिकले प्रेमात पिकले प्रेमाचे प्रेम प्रेमीचं लव हे सगळं असतो. लव इज द हाय मेडिसिन फॉर ऑल द डिसीज. सर्व रोगावरती प्रेम 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 मंडळी प्रेम सर्व रोगावरती चालणारं रामबाण औषध आहे. आणि भगवंताने किती मोठं दिलं आपल्याला, किती भरपूर दिलं. उद्यापासून प्रेम करत राहा. या 3 दैवतांनी एकत्र येण्याचं कारण काय सांगतो नंतर. हे सुद्धा त्रिदैवत एकत्र असण्याचं प्रेमाचं प्रेमचं सिंबल आपलं. बाहेर तुम्ही कासव पाहिलंय, कासव कासव पाहिलंय ना, तिथं आहे ना कासव. किती लोकांना माहिती मंदिरात कासव का लावलं इथे. इट्स ऑल्सो सिंबल ऑफ लव. हेही प्रेमाचंच प्रतीक आहे. जसं दत्तात्रय भगवान ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं प्रतीक आहे तसं कासव सुद्धा प्रेमाचंच प्रतीक. प्रेम अमृताची ऐका काय कसा आहे ते ऐका. कासव सस्तन प्राणी आहे. बोला कसा आहे, माईकवर बोला कसा आहे.
सस्तन आहे. सस्तन म्हणजे याला स्तन आहे. ज्या प्राण्याला स्तन आहेत त्या प्राण्याने स्वतःच्या बाळाला अंगावर पाजल्याशिवाय बाळाची वृद्धी होणार नाही. पण इथे नियम मोडला. कासव सस्तन प्राणी आहे. आई साहेब बसा. पाहिलं सगळ्यांनी तुम्हाला बसा काय मंडप. कीर्तनाचा मंडप हा लग्नाचा मंडप नसतो, लक्षात ठेवा. कीर्तनकार उभा राहिल्यानंतर तुम्ही जर आलात तर तिकडे अंधारातच बसायचं. पुढे जर आलात तर तो भगवंताचा अपमान असतो. कीर्तन चांगलं होई अंग हरी. आणि म्हणजे काय गोवा समजू नका. याप्रमाणे सतसज्जन हो. त्या कासवाच्या पिलाला जर भूक लागली, नीट आहे का, कासव सस्तन प्राणी आहे पण स्वतःच्या बाळाला पाजत नाही. आणि काय का त्याचं बाळ कसं वाटतं. कासवाच्या पिलाला जर भूक लागली तर ते पाण्यामध्ये असा आवाज करतो. महाराज हा वा वाजवा की टाळ्या. माझा मृदंग बोलतोय. महाराज हे कॅसेट मध्ये शूट करण्यासाठी 10 दिवस तुमच्या परशुराम कुंडामध्ये बुड्या मारल्यात मी. परशुराम कुंड जर तुम्हाला माहिती, परशुराम घाटात चिपळूणला परशुराम घाट आहे. त्या परशुरामाच्या त्या तळ्यामध्ये खूप कासव आहे. आणि ह्याची ते आवाज शूट करण्यासाठी 8 दिवस बुड्या मारत होतो. नारदाच्या गादीवर सांगण्याच्या तोंडात किडे पडतील ना, होतं सांगितलं. मग कासवाच्या पिलाला भूक लागल्यानंतर ते असा आवाज करतो. तो आवाज आईला जातो पाण्याच्या माध्यमातून. आई अशी समोरून येते, बाळ असं समोरून येतं. नीट पहा. आणि मग आईच्या डोळ्यामधून आपण बॅटरी मारतो ना, बॅटरी सारखा प्रेमाचा फोकस त्या बाळाच्या डोळ्यावर पडतो. पोट भरतं. लगेच पटकन पाठीमागे वळतात. प्रेम नाही हे प्रमाणे प्रेम नाही सांगता बोलता अनुभव चित्त जाणे. लोक म्हणते महाराज भाषा फार वरची वापरली म्हणून त्याला प्रमाण दे. कासवीचे पिलू वाले नजरेमध्ये नजर भिडून जर चालत आले तर लगेच शिष्याचा कृपा दृष्टी आपण कृपा तेवढे हाय लेवलचे पाहिजे. आजपासून तुम्हाला सांगून टाकतो. 1000 लोक जरी एखाद्याच्या पाया पडत असले तरी आपलं डोकं आपल्याचं नाही. अवर हेर इज अ व्हेरी ग्रेट कॉम्प्युटर. फार हाय लेवलचं कॉम्प्युटर दिले देवाने. सगळे नागडे होतात तेव्हापासूनच्या गोष्टी आजपर्यंत आठवतात म्हणजे किती विशेष आहे. साधाय धरकी आपट नाही. मग 1000 लोक पाया पडत असतील एखाद्याच्या तर हरकत नाही. आपण त्याच्या पाया पडताना परीक्षा घ्यायची. लगेच टेस्ट परीक्षा कशी घ्यायची. आपण त्याच्या डोळ्यात असं खोल पाहायचं. कारण खोल पाण्याची जर परीक्षा घ्यायची असेल तर आपण खडा टाकतो. एम आय राईट. खडा टाकतो. जेव्हा बुडबुडावरती येतो तेव्हा आपण समजतो की या पाण्याची खोली किती आहे. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे. मग आपण त्या महाराजांच्या किंवा त्या व्यक्तीच्या डोळ्यात असं खोल पाहिजे. असं खोल पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणाचा ठाव आपल्याला लागतो.
त्याने सुद्धा त्याच नजरेने जर आपल्याकडे पाहिलं, त्याला गरुड दृष्टी म्हणतात. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर गरुड हा एकटीच अवलाद अशी आहे की सूर्याकडे एकटक पाहून भरारी मारतो, त्याला गरुड भरारी म्हणतात. मग आपण असं एकटक पाहिल्यानंतर त्याने सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये एकटक जर पाहिलं तर दोन्हींचं अंतःकरणाचं संमिलन होतं. हा याला जीवशिवाचा काला म्हणतात. असो, आणि याप्रमाणे जर त्याने सुद्धा एकटक पाहिलं तर 10 वेळा दर्शन नाही, साष्टांग नमस्कार करा. लक्षात घ्या. पण आपण असं पाहिल्यानंतर त्याने असं केलं की समजायचं कच्च विठाला विठाला. म्हणून काय सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौशल्या जननी गीती गाय. कौशल्या मातेने प्रभू रामचंद्राला मांडीवर घेतलेले आणि मांडीवर घेऊन त्यांच्या ओव्या म्हणायला सुरुवात केली की आपल्याला वेळ नाहीये. पहिलं चरण ते ध्यान, तेच आहे बरं का. सुंदर ते ध्यान, ते निर्गुणातलं सगुणात आलं. तुम्हालाही सगुणात आणायचं असेल तर आमच्या कापसे महाराजांसारख्या अशा सगळ्या महाराजांची गाठ घ्या. मामासाहेब तर आम्ही त्यांना मामासाहेब म्हणतो. हा, आमच्या गरजेबाई होत ना, त्यांचे गुरुबंधू येते म्हणून आम्ही त्यांना मामा म्हणतो पहिल्यापासून. विठाला फार लहानपणापासून मी त्यांच्या समोर कीर्तन करतो विठ्ठल मंदिरामध्ये. मी लहान होतो तेव्हाही कापसे महाराज तेवढेच होते. आता मी तेवढा झालो तरी कापसे महाराज तेवढेच आहेत. त्यांच्याकडे एकदा टाळ्या वाजवलो. सकाळी किंवा गरज आहे तुमची, समाजाला गरज आहे. इट्स अ मिरर ऑफ सोसायटी. समाजाची आरशे आहेत हे लक्षात ठेवा. शुद्ध चारित्र काय, नाही तर मग पांढरे दिसतात किती काही, पांढरे असतात नाही. मी सांगत असतो हंसो धवलहा बको धवलहा क्षीर नीर विवेकेतू हंसो हंसो हा बको बकहा. बगळेही पांढरे असतात, राजहंसही पांढरे असतात, दोन्ही सारखे दिसतात. पण दोघांसमोर दुधात पाणी मिसळून ठेवलं की लगेच परीक्षा. पाण्यातून नुसतं दूध दिलं की समजायचं राजहंसाचे बच्चे. हे सगळे राजहंसाचे बच्चे. पाण्यासहित दूध दिलं की समजायचं बगळ्याचे अवलाद. झाला कोणी दिसती सारी खे, कोणी दिसती सारी आणि महाराज आज दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये तुम्हा सगळ्यांना म्हणजे प्रतिज्ञा करायला लावतो. आपल्या आईचं प्रेम आपल्याला उपभोगायचं असेल तर आईच्या पायावर डोकं ठेवलं की संपूर्ण आईच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा आपल्यात उतरते. लक्षात ठेवा. याप्रमाणे ज्ञानेश्वरी आपली आई आहे. बोला कोण आहे? कोण आहे? आई आहे. आईच्या या ज्ञानेश्वरी मधलं सगळं जरी तुमच्या पाठ झालं नाही तरी मर्मावरचा आता तुकलिया वर्म फेरा पडे तेव्हा काय सांगितलं? वर्म जाणे तो पारखी. आणि आपल्या या दत्तनगर मधील मंडळी पारखी आहे. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 22वा श्लोक आहे. हातावर लिहून घ्या. हातावर लिहून घ्या. घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी वाचा. नाही काय तरी एवढा जरी एक श्लोक पाठ केला तर तुमचं मनोवांछित मृत्यू येईल. बघा अरे आपण करोनातून वाचलो. हाच भगवंताचा उपकार. काय
गीतेचं 9वा अध्याय 22वा श्लोक आहे. माझ्या पाठीमागे म्हणा, त्या लोकांना म्हणून घ्यावं लागतं, कोण म्हणत नाही. पडलीच पुढे चित्ररथाच्या समोर गाठ. त्यांनी जर काय पुण्य केलं, काय नाही म्हणत, आमच्या दिवशी महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवद्गीतेतला एवढा एक श्लोक म्हटलो बा, तुमची रवानगी नक्की स्वर्गात. चॅलेंज म्हणा, अनन्यस हा जोडा, अनन्यस चिंतयन्तो माम ए जनाः पर्युपासते तेषां नित्य 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 अभियुक्तानां योग क्षेम वहाम्यहम्. काय माझ्या आईबद्दल बोलतोय मी. काय अभिमान का नाही मागायचा, अभिमान असलाच पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे राजा जीवा, जर तू माझं अनन्य भावे जर तुम्हाला शरण आला, अनन्य भावाने प्रत्येक श्वासोश्वासाबरोबर माझं नाव घेतलं की तुझा योगक्षेम मी वाही. विठाला हेच वर आपले आई साहेब चुकलो होतो. काय ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या बायका पेटल्या. काय हो निमित्त अनुसयाबद्दल निमित्त अनुसयाबद्दल निमित्त अनुसयाबद्दल बोलता, हाय तरी काय म्हणले असं. भगवंत म्हणते पाहिजे का, हरकत नाही. ठीक आहे, अनुसयेच्या आश्रमामध्ये आलेले आहे. शब्द आहे का काय, अनुसया. काय शब्द आहे, उच्चारा काय. हा, अनुसया म्हणजे जिच्या ठिकाणी असूया नाही अशी ती अनुसया. असूया म्हणजे जेलसी. काय जेलसी, मला काय बोलू आपण, जळणे. हेवा, आजपासून कोणाचा हेवा करायचा नाही. दत्त जयंतीमध्ये एवढा एक जरी मंत्र घेतला तुम्ही, आजपासून कोणाचा हेवा करायचा नाही, कोणावर जळायचं नाही. तुम्ही जर कोणावर जळत असाल त्याचं काही जळत नाही, तुमचं बीपी वाढलेलं असतं. तुमचं बीपी वाढतं, जळतं कोणाचं, आपलं. म्हणून मी सांगतो, नेहमी चाहो थोडा भगवंताचं नाव आहे. जगाच्या पाठीवर माझा एकटाच भगवान श्रीकृष्ण असतात. कधीच कोणाची जेलसी नाहीये. तो पांडवांकडे तितका पूज्य आहे आणि कौरवांकडे तितकाच पूज्य आहे. कधी असं विक्षेप आला ना, विक्षेपाला दरवाजा बंद करायचा, मी टाको फोडायचा. केशवा माधवा तुझ्या नामात रे
एकटाच असा माझा भगवान श्रीकृष्ण आहे, तुला कुणाचा हा असं आपोआप तोंडातून येतं. म्हणा आता शेवटी कुठं म्हणा, पण आपोआप ज्यावेळेस पोट भरतं त्यावेळेस ढेकर येतो. त्याप्रमाणे अध्यात्माची आमची पद्धत आहे. तुला कुणाचा पाठ करा, पाठ करा. आजपासून कुठलाच आजार जर होऊ द्यायचा नसेल, कुठलाच आजार एक सांगत नाही. ज्यावेळेस तुम्ही कोणाचा तरी हेवा करायला सुरुवात करता त्यावेळेस सगळ्या रोगांना दरवाजा उघडा करता. मग बीपी, मग डायबेटीस, काय मग गुडघे दुखणं, सगळे सगळे लोक तुमच्या घरामध्ये येणार. ठीक आहे तुझा. याप्रमाणे अनुसयाची जेलसी, अनुसये मातेबद्दल या 3 आई साहेबांनी जेलसी केली, म्हणजे तिच्यावर जळायला. ते म्हणले तुम्हाला पाहायचं ना. हे तिन्ही बाबा तिच्याकडे गेले, सांगितलं आई साहेब आम्हाला जेवायला पाहिजे. हा जोरात चला आई साहेब जेवायला पाहिजे. म्हणजे तू वाढते. ते म्हणले पण असं नाही पाहिजे. मग तुम्ही यांना दाखवायचं होतं, तुम्ही विवस्त्र व्हायचं आणि आम्हाला जेवायला वाढायचं. तर ती आई आहे. आईची नजर पहा, आई आहे. आईने हातामध्ये पाणी घेतलं,